मुंबई महापालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला समोर येते। 2017 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फॉर्म्युला तयार करण्यात होतोय। समीकरणांची जुळवाजुळव करत फॉर्म्युलाची आखणी सुरू आहे। भाजप आणि शिवसेनेत जागांची अदलाबदल होण्याची त्यामुळे शक्यता आहे। भाजप नेतृत्वाच्या परवानगीनंतर फॉर्म्युलानुसार उमेदवार निश्चिती होणार असल्याचं कळतंय। या मुंबई महापालिकेसाठी विशेष अशी रणनीती भाजपची असणार आहे। 2017च्या निवडणुका झाल्या होत्या त्या पद्धतीनेच फॉर्म्युला असेल असंही कळतंय। तर समीकरणांची जुळवाजुळव करत फॉर्म्युलाची ही आखणी सध्या सुरू आहे आणि भाजप शिवसेनेत त्यामुळे काही जागांची अदलाबदल होण्याची देखील शक्यता आहे। वरती आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि जमिनीवरती कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी जनतेचा सेंटिमेंट हे कोणाबरोबर आहे, कुठल्या पक्षाची ताकद आहे, त्या ठिकाणाचे समस्या ज्या आहेत, प्रश्न जे आहेत लोकांचे, ते चांगल्या रीतीने कोण सोडवू शकेल आणि खाली जमिनीवर जनतेचा सेंटिमेंट कोणाबरोबर आहे याच्या आधारावरती आम्ही चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय करू। आमच्यामध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे। तर अमित साटम यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि आमच्यामध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र जागांची अदलाबदल झाली तर समीकरण नेमकी कशी बदलू शकतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। तेव्हा भाजपमधल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपण थेट जाऊया सीमाकडे। सीमा, दोन महत्त्वाच्या घडामोडी, एकतर आज भाजपची नियोजन त्यांचं जे निवडणुकीचं नियोजन आहे त्या समितीची बैठक असणार आहे, एक वेगळी रणनीती यामध्ये ठरण्याची शक्यता आहे। तर शिवसेना आणि भाजपचं नेमकं काय सूत्र असणार आहे निवडणूक लढण्याचं हे सुद्धा पाहावं लागणार आहे। अमित साटम यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? भाजपच्या संचालन समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे या बैठकीला उपस्थित राहतील आणि संचालन समितीचे इतरही सदस्य या बैठकीमध्ये उपस्थित राहतील। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती पाहून युती आणि आघाड्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तिथे आपली कशी भूमिका राहिली पाहिजे आणि आपलेच मित्रपक्ष जे सध्या सत्तेमध्ये आहेत आणि मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ते विरोधात आहे, त्यामुळे तिथे आपली भूमिका काय असली पाहिजे या संदर्भातली बैठक आज पार पडेल। या संदर्भात आज चर्चा होईल आणि पुढची रणनीती अर्थात आजच्या या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे। जसं आता अमित साटम यांनी सांगितलं की आमच्यामध्ये सगळं काही अलबेल आहे आणि जनतेमध्ये कोण नक्की पुढे आहे किंवा जनतेचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न ज्या व्यक्तीला माहिती असेल त्या व्यक्तीला खरं तर संधी दिली जाईल। जनतेचा सेवक तोच नगरसेवक असं असेल अशी भूमिका जी आहे ती सध्या भाजप पक्षामध्ये ठरलेली आहे। त्यामुळे अर्थात शिवसेना शिंदे गट आणि भाजप पक्षामध्ये मुंबईमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्याचं कारण म्हणजे एकतर आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेक दिग्गजांना झटका बसलेला आहे भाजपमध्ये सुद्धा आणि सोबतच शिंदे गटामध्ये सुद्धा। त्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या पक्षाला जागा सुटलेली नाही तिथे भाजपचा उमेदवार देण्यासंदर्भात देखील चर्चा सुरू आहे, तशी चाचपणी सध्या सुरू झालेली आहे। सोबतच जे शिंदेसोबत जे नगरसेवक, जे माजी नगरसेवक पक्षामध्ये आलेले होते पक्ष फुटीनंतर, ते आता राज ठाकरेंसोबत गेल्यानंतर ते सुद्धा आता कुठेतरी मागे जाताना दिसत आहे। त्यामुळे तिथे एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट देण्यासंदर्भात शिंदेंकडनं सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। स्थानिक पातळीवरती त्या संदर्भात चर्चा सुद्धा केली जाते। त्यामुळे अर्थात दोन्ही पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात किंवा त्यांच्या जागा अदलाबदल करण्यासंदर्भात सध्या चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। आज होणाऱ्या बैठकीमध्ये एकतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात रणनीती ठरवली जाईल। ज्या ठिकाणी आपले मित्रपक्ष विरोधात आहेत त्या ठिकाणी आपली भूमिका काय असली पाहिजे, त्यांच्या विरोधात किती खरं तर बोललं पाहिजे, राज्यामध्ये जी आपली युती आहे त्याला कोणताही तडा गेला नाही पाहिजे, अशा प्रकारे कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे आणि सोबतच मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा अदलाबदल करण्यासंदर्भात आपली पक्षाची नक्की काय परिस्थिती आहे, आपले किती कॅन्डिडेट कोणत्या वॉर्डमध्ये खरं तर समीकरणांची ही जुळवाजुळव आज या बैठकीमधून समोर येऊ शकते। त्यामुळे मुंबई महापालिकेसाठीची आजची ही स्ट्रॅटेजीची बैठक असणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।